सुरुवात त्या एकमेव निर्मिकाच्या नावाने. आदाब, मी आसिफ खान दिव्य संदेश या यूट्यूब वाहिनीवरील इस्लाम काय आहे या माझ्या कार्यक्रमात आपला स्वागत करतो. लोक हो, कुराण हा विश्वनिर्माता अल्लाहचा पवित्र ग्रंथ आहे. कुराणातील शिकवणी तीच आहे जी मागील अवतरित पुस्तकांमध्ये प्रकट झाली होती, पण पूर्वीची ईश्वरीय ग्रंथ त्यांच्या मूळ स्वरूपात जतन केलेले नाहीत. नंतरच्या बदलांमुळे ही पुस्तके अविश्वसनीय झाली, पण कुराण त्याच्या मूळ स्वरूपात पूर्णपणे जतन केलेले आहे. त्यामुळे हे एक विश्वसनीय ईश्वरीय ग्रंथ आहे. कुराणमध्ये 114 सूरा आहेत. त्यात जे सांगितले आहे त्याचा सारांश असा आहे की आपण एका विश्वनिर्मिकावर विश्वास ठेवावा. आपण स्वतःला त्याच्या समोर जबाबदार समजले पाहिजे. ईश्वराने आपल्या अंतिम पैगंबर मुहम्मद सल्लमद्वारे सांगितलेल्या सर्व गोष्टी बरोबर आहे आणि त्यावर विश्वास ठेवण्यावर मनुष्याचा शाश्वत उद्धार अवलंबून आहे. यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. कुराणचा दर्जा केवळ एवढाच नाही की तो अनेक ईश्वरीय ग्रंथांमध्ये हाही एक पवित्र ग्रंथ आहे. उलट त्याची खरी स्थिती अशी आहे की अनेक अवतरित ग्रंथांपैकी हा एकमेव विश्वसनीय सुरक्षित ग्रंथ आहे, कारण इतर सर्व पुस्तके बदलांच्या परिणामी ऐतिहासिकदृष्ट्या अविश्वसनीय असल्याचे सिद्ध झाले आहे. पुढच्या ईश्वरीय मार्गदर्शनावर विश्वास ठेवणारी व्यक्ती जेव्हा कुराणवर विश्वास ठेवते तेव्हा ती आपली श्रद्धा नाकारत नाही. उलट त्याला त्याच्या ग्रंथावरील श्रद्धा अधिक प्रामाणिक स्वरूपात सापडते. कुराण हा सर्वांच्या निर्मिकाने सर्वांसाठी पाठवलेला पवित्र ग्रंथ आहे. हे प्रत्येक माणसाचा स्वतःचा पुस्तक आहे, कारण त्या ह्या निर्मिकाने पाठवले आहे जो प्रत्येक माणसाचा स्वतःचा ईश्वर आहे, कोणा दुसऱ्याचा देव नाही. कुराण हे नवीन ईश्वरीय पुस्तक नव्हे, ते मागील पवित्र ईश्वरीय ग्रंथाची पुढील अस्सल आवृत्ती आहे. या दृष्टिकोनातून असे दिसते की कुराण हे सर्व लोकांसाठी आणि सर्व समाजांसाठी एक मार्गदर्शन ग्रंथ आहे. हे सर्वांसाठी विश्वनिर्मिकाच्या दयेचे प्रकटीकरण आहे. प्रत्येकासाठी पाठवलेला ईश्वराचा परिपूर्ण संदेश आहे. कुराण संपूर्ण जगासाठी मार्गदर्शनाचा प्रकाश आहे. ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण जगासाठी प्रकाश आणि उष्णतेचा स्रोत आहे. आता मी इथेच थांबतो. इन्शाअल्लाह लवकरच पुढील विषय घेऊन तुमच्या भेटीला पुन्हा येईल. तोपर्यंत आपल्यापैकी जर कोणी आमचा दिव्य संदेश वाहिनीला सबस्क्राईब केला नसेल तर करा, म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड होताच त्याची लिंक आपल्यापर्यंत पोहोचेल. आपला अभिप्राय आणि कमेंट करणं विसरू नका आणि याची लिंक इतरांपर्यंत पोहोचून दिव्य संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. अल्लाह हाफिज, म्हणजे अल्लाह तुमचा रक्षक होऊ दे. आमीन.